वेदांता फॉक्सकॉन आणि दुसरा कुठचा होता बल्क ड्रग पार्क. पहिला प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो वेदांता. आणि आज खरं तर इथे येऊन म्हणणं हे गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे, कारण मी ते सतत सांगत आलेलो आहे की हे सरकार आहे ते गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणारं सरकार आहे. ते तुम्हाला सिद्ध करून आज दाखवतो मी. हेच सरकार, खोके सरकार जेव्हा बनलं, जुलैमध्ये यांची शपथविधी झाली आणि जुलैमध्ये शपथविधी झाल्यानंतर घोषणा केवढ्या मोठ्या मोठ्या करायला लागले की आता आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, आता महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारचा पाठबळ आहे, आता मी या महाराष्ट्रात काय काय करून दाखवतो ते बघा. पण हे काय काय करून दाखवतो म्हणजे एवढंच लक्ष आहे त्यांचं की तू येतो का, तू येतो का, हा फुटतोय का, तो फुटतोय का. कुठेही महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष नाहीये. आम्हीच आज इथे जे उभे आहोत, मी असेल, राजन साळवी साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, अनेक शिवसेनेचे आमदार आहेत, कैलाश पाटीलजी असतील, सगळेच आम्ही 15 शूरवीर शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे वाघ त्या विधान भवनाच्या पायरीवर उभा होतो. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती, आमचे मित्रपक्ष होते आणि आम्ही घोषणा रोज देत होतो 50 खोके एकदम ओके. तेव्हा त्यांच्यातून काही मंत्री येऊन आम्हाला निर्लज्जपणे विचारत होते आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, तुम्हाला हवेत का, तुम्हाला हवेत का. तुम्ही कधी हे असं निर्लज्जपणा बघितलाय का? देशात कधीही असं निर्लज्जपणा बघितलाय का? आपल्या देशाच्या इतिहासात 75 वर्षात असं निर्लज्जपणा बघितलाय का की जेव्हा तुम्ही आरोप करता, जेव्हा आम्ही आरोप करते की तुम्ही 50 खोके घेतले, तुम्ही मान्य करता टीव्ही समोर आणि उलटा आम्हाला विचारता तुम्हाला 50 खोके हवेत का? म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांचं जे सरकार पाडलं, तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राचं जे सरकार पाडलं, तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार जे पाडलं, तुम्ही या महिलांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुणांचं जे सरकार पाडलं, तुम्ही 50 खोक्यांसाठी पाडलं, हे तुम्ही त्या दिवशी मान्य केलं. आम्ही हे 50 खोक्यांची घोषणा देत होतो. शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रात ही घोषणा देत होतो, पण कोणाचं काही लक्षच नाही. पण आश्चर्य मला ह्या गोष्टीचं वाटलं की कदाचित या विधान भवनाच्या इतिहासात पहिल्यांदा असेल, मला माहिती नाही, माझी ते पहिली टर्म आहे, पण मी तरी पहिल्यांदा बघितलं सत्ताधारी पक्षातले हे गद्दार लोक गळ्यात वेगळे वेगळे होर्डिंग घालून उभे होते माझ्यावर टीका करायला, माझी बदनामी करायला. आणि मी हसायला लागलो तिथे जाऊन. मुलं काय तुमची हालत करून ठेवली हो, तुम्ही सरकारमध्ये बसलेत ना, मग गळ्यात काय घालून ठेवलं ते होर्डिंग वगैरे आणि माझी बदनामी करता कशासाठी? तर तुम्हाला मंत्रीपद पाहिजे म्हणून. चला मी सांगतो ह्या सगळ्यांना मंत्रीपद द्या, मिळतंय का बघा. जी चॉकलेट तुम्हाला गद्दारीच्या आधी मिळालेली, जे खोके तुम्हाला आधी मिळालेले, तेवढं महत्व तरी तुम्हाला मिळतंय का? पण हे सगळं झाल्यानंतर ज्या महत्वाच्या प्रस्तावांसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो, मग तो वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, एअरबस साठी असेल, तो एक सुद्धा प्रस्ताव आत्ताच्या उद्योग मंत्र्यांना माहिती देखील नव्हता. मला शंका आहे आपल्या आत्ताच्या मुख्यमंत्री जे तात्पुरता आहेत, खरं या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहे हे पण आपल्याला माहिती नाहीये. बघा उत्तर इथून येतं. विनायकराव साहेब, आपल्याला उत्तर आणि प्रश्न द्यायची विचारायचीच गरज नाहीये. जनतेला माहिती आहे सत्य काय आहे आणि ज्या दिवशी निवडणुका लागतील तेव्हा सत्य हे लोकांसमोर येणार आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की हे सगळं जे काही चाललेलं आहे, वेदांता फॉक्सकॉन हा प्रकार काय आहे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. कारण 2 दिवस तुम्ही ऐकलं असेल, मग विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून वेगळे वेगळे तुम्ही भाष्य ऐकली असतील, त्यांच्याकडून काही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट सोपा होता. आपल्या देशात सेमीकंडक्टर चिप जे आपल्या गाड्यांमध्ये जातात तो बनवण्याचा प्रस्ताव होता. अतिशय चांगला प्रस्ताव हा केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये आणला. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी घोषित केली आणि ते झाल्यानंतर जानेवारी 2022 मध्ये आम्ही ह्याचा पाठपुरावा सुरू केला. अनिल अग्रवाल साहेबांबरोबर आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, डॅवॉस मध्ये भेटलो, अनेक ठिकाणी आमची चर्चा झाली, 2-3दा भेटलो, त्यांच्या टीम बरोबर भेटलो. सगळा पाठपुरावा करून जून पर्यंत त्यांची जी टीम होती ते तळेगाव मध्ये गेले आणि तळेगाव मध्ये त्यांनी एक जागा निवडली जिथे त्यांना वाटलं की इथे ही सेमीकंडक्टर चिपचा जो मोठा प्रोजेक्ट आहे तो येऊ शकतो. गुंतवणूक किती कोटीची होती? 1,50,000 कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात येणार होती. 1,50,000 कोटीची गुंतवणूक. पण ही गुंतवणूक मी मोठी मानत नाही. गुंतवणुकीपेक्षा जास्ती 1,00,000 रोजगार निर्माण होणार होते, 1,00,000 नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण होणार होत्या. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते,
मी पर्यावरण मंत्री होतो, पर्यटन मंत्री होतो, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय होते. आम्ही सगळेच अनिल अग्रवाल साहेबांशी बोलत होतो, भेटत होतो. हा प्रस्ताव महाराष्ट्रात कसा येणार, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना 1 लाख नोकऱ्या उपलब्ध कशा करून देणार, ह्याच्यावर आमचं पूर्णपणे फोकस असताना आतापर्यंत आम्ही याचा पाठपुरावा केला आणि अक्षरशः जून पर्यंत आमच्या बैठका झाल्या. जून मध्ये भास्कर जाधव साहेब, सुभाष देसाई साहेब दिल्लीला गेले. ते तैवानच्या कंपनी जी फॉक्सकॉन होती त्याला भेटले आणि त्यांनी पण हे ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रातच यायचं आहे, आम्हाला तळेगाव पुण्यातच यायचं आहे आणि ती जागा 100% निवडून ते मागे गेले. ह्याच्यानंतर सरकार आपलं पाडलं गेलं. 40 गद्दारांनी गद्दारी केली, सरकार पाडलं आणि सरकार पडल्यानंतर पाठपुरावा ज्या उद्योग खात्याने करायचा असतो तो कुठेतरी कमी पडला असेल तरी देखील आमचं MIDCचं जे खातं आहे ते मेहनत करत राहिलं. त्यांनी मेहनत सोडली नाही, चिकाटी सोडली नाही, जिद्द सोडली नाही. या 15 जुलैला HPCची बैठक झाली, सगळं ठरलं आणि ठरल्यानंतर हे गुंतवणूकदार जे होते ते निघून गेले गुजरातला. ह्याची आज मला लाज वाटते. म्हणजे ज्या महाराष्ट्रात ही गुंतवणूक 100% येणार होती, ज्या महाराष्ट्रात 1 लाख रोजगार निर्माण होणार होते, 1 लाख नोकऱ्या निर्माण होणार होत्या, तो महाराष्ट्रात येणारा प्रोजेक्ट आपल्याकडून निघून कसा जातो हे देखील आपल्याला कळत नाही. आणि ज्या मिनिटाला उद्योग मंत्र्यांना विचारलं, उद्योग मंत्री कोण आहेत? बरोबर, उद्योग मंत्री कोण आहेत? उद्योग मंत्री कोण आहेत? आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे. कारण ज्या मिनिटाला प्रेसनी त्यांना विचारलं की आज वेदांताचा प्रोजेक्ट इथून निघून गेलेला आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, त्यांनी काय सांगावं? नाही, मी थोडी माहिती घेऊन सांगतो, असं त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आली नाहीये. हे असे उद्योगमंत्री होऊ शकतात का? तुम्ही सांगा मला. अहो, जर मी 32 वर्षाचा तरुण आज सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देखील तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या प्रोजेक्ट बद्दल सांगू शकतो, मग उद्योग मंत्री आत्ताचे तुम्हाला सांगू नाही शकत? एवढी माहिती त्यांच्याकडे नसते की काय कुठून कुठे जातं. आपण जे जिंकायला पाहिजे होतं ते आपण हरतो कसं हे आपल्याला कळत नाही. मी परवाकडे देखील या पत्रकार परिषदेत बोललेलो होतो की बाजीगर मध्ये एक डायलॉग आहे, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तसं आपल्या महाराष्ट्रात एक नवीन डायलॉग आलाय. कारण एक एक मोठे प्रोजेक्ट येतात आपल्याकडे आणि आपल्याकडे आल्यानंतर ते पळून कसे जातात, म्हणून जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं. जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं. ज्या 1 लाख नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या त्या गेल्या कशा? जी 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती ती गेली कशी? जो प्रोजेक्ट 100% आपल्या महाराष्ट्रात येणार होता, तळेगावमध्ये येणार होता, आमच्या पुण्यामध्ये येणार होता, आमच्या इकडच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना नोकऱ्या देणार होता, तो आपल्याकडून गेला कसा हेच कोणाला अजून माहिती नाही. उत्तर तर देता आली नाहीयेत, पण आरोप आमच्यावर करतात की आमच्यामुळे तिथे पळाले. अहो, जर आम्हाला तुम्ही सरकारमधून बाहेर काढलं असेल, तुम्ही आमच्यापेक्षा अजून चांगले असाल, सक्षम असाल,